मी अक्षय जैन, विद्यासागर शेअर मार्केट इन्स्टिट्यूट वाशिमवरून. आज आपण काही निफ्टी बँक निफ्टीचे लेवल्स व काही शेअर्स बद्दल व्ह्यू आपण बघणार आहोत. जर शेअर्स मध्ये बाईंग करायचे असेल तर कोणत्या लेवलला फॉलो करायचे, जर शेअर्स मध्ये जर आपल्याला सेलिंग करायची असेल तर कोणत्या लेवलला आपल्याला फॉलो करायचं आहे. त्यामध्ये सर्वात पहिले आपण बघत आहोत निफ्टी बद्दल. निफ्टी बघायला गेलं तर सध्या करंट मार्केट प्राइस आहे 24,193. परवाला निफ्टीने चांगला एक गॅप अप ओपन दिलाय. गॅप अप ओपन दिल्यानंतर या लेवलवर निफ्टी सबस्टन करू शकली नाहीये व त्या ठिकाणी प्राइस ही रेड या बेस कॅन्डल मध्ये प्राइस ही स्टॉप झाली. सेकंड डेला बघितले आपण तर सेकंड डेला पण प्राइस ही एकाच रेंज मध्ये कन्सोलिडेशन करत होती आणि आजही तीच सिच्युएशन आहे. आता जर सपोज आपल्याला निफ्टीला लॉंग साईडला जायचं असेल, एक अपसाईडची मुवमेंट बघायची असेल, तर जोपर्यंत निफ्टी ही 24,600च्या वरती आपल्याला क्लोजिंग भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये लॉंग साईडचा व्ह्यू ठेवायचा नाहीये. त्याच प्रकारे आपण बघितलं जर इंट्राडे मध्ये काय लेवल्स असतील, जर इंट्राडे मध्ये जर बघितले आपण तर प्राइस ही काल 2-3 दिवसापासून एकाच रेंज मध्ये ही कन्सोलिडेशन करत आहे. ठीक आहे. आता यामध्ये निफ्टीला जर डाऊन साईडला यायचं असेल तर एक फर्स्ट सपोर्ट मिळतो आपल्याला 24,125 चा. जर निफ्टीने 24,125 च्या खाली 15 मिनिटाच्या कॅन्डलने जर आपल्याला क्लोजिंग दिली असेल तर आपल्याला निफ्टीचा नेक्स्ट सपोर्ट भेटतोय 24,050 रुपयाच्या जवळपास. ठीक आहे. त्यानंतर जर ही जर सेलिंग जर कंटिन्यू राहिली, जर सपोज आज मार्केटमध्ये काहीतरी सेलिंग आली, उद्या आली असेल आणि प्राइस कंटिन्यू सेलिंग प्रेशरने जर डाऊन येत असेल तर निफ्टीसाठी एक चांगला सपोर्ट निघून येतोय 24,900च्या जवळपास. हे आहे निफ्टीचा एक चांगला सपोर्ट. जर सेलिंग प्रेशर जर कंटिन्यू राहिलं आणि सेलिंग प्रेशरने जर निफ्टी डाऊन येत असेल तर एक बेस्ट सपोर्ट निघून येतो आपल्याला 23,850 चा. व आपल्याला सपोज अपसाईडला जायचंय तर जोपर्यंत 24,600च्या वरती आपल्याला निफ्टी क्लोजिंग देणार नाही वन डेच्या कॅन्डल मध्ये तोपर्यंत आपल्याला निफ्टीला अपसाईडला बघायचं नाही. त्याचप्रमाणे आपण निफ्टी बँक बद्दल डिस्कशन करू. निफ्टी बँक बद्दल बघितलंय तर निफ्टी बँक सुद्धा एकाच डायरेक्शन मध्ये कन्सोलिडेशन करत आहे. यामध्ये फक्त आपण इंट्राडेच्या लेवल डिस्कस करणार आहोत. इंट्राडे मध्ये आपल्याला सपोज किंवा आपल्याला बँक निफ्टी मध्ये एक चांगली अपसाईडची किंवा बुलिश रन कडे जर जायचं असेल तर बँक निफ्टीला 52,600च्या वरती डेली मध्ये आपल्याला क्लोजिंग दिली असेल तर तेव्हा आपण बँक निफ्टी मध्ये बुलिश होऊ. पण या 52,600 आणि 51,700 या रेंज मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे ट्रेड घेणे हे रिस्क आहे. जर आपल्याला डाऊन साईडला बघायचं असेल, जर बँक निफ्टीने 51,750 च्या खाली जर 15 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग दिली असेल तर त्यावेळेस आपल्याला पुट साईडला जायचं आहे व त्यामध्ये आपल्याला जे फर्स्ट टार्गेट निघून येत आहे ते फर्स्ट टार्गेट निघून येत आहे 51,200 हे आपल्याला फर्स्ट टार्गेट बघायला भेटून जाईल. व आपल्याला बुलिश रन कडे जायचं असेल तर जोपर्यंत 52,600च्या वरती आपल्याला डेली बेसिसच्या वरती क्लोजिंग भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टी मध्ये अपसाईडला बघायचं नाही. आता त्याचप्रमाणे आपण काही शेअर्स बद्दल डिस्कशन करू. शेअर्स मध्ये आपण फर्स्ट शेअर घेतो आपण MTNL. आता MTNL बघायला गेलं, MTNL ची करंट मार्केट प्राइस आहे सध्या 48 रुपये सध्या करंट मार्केट प्राइस आहे. आता यामध्ये MTNL जवळपास परवाला एक 10% ची मुवमेंट दिली होती आणि काल पण एक जवळपास 4 ते 5% ची मुवमेंट MTNL ने दिलेली होती. आता यामध्ये काय झालंय, यामध्ये MTNL कंटिन्यू अपसाईडला गेल्यानंतर त्याला एक 52 रुपयाच्या एरियामध्ये त्याला रेजिस्टन्स फेस करावा लागला. ठीक आहे. आता जर आपल्याला MTNL मध्ये जर परत फ्रेश बाईंग जर करायची असेल तेव्हा MTNL 48 रुपयापासून जेव्हा 43 रुपयाला येणार त्यावेळेस आपण MTNL मध्ये आपण बाईंग शोधू शकतो व त्यामध्ये आपला जो स्टॉप लॉस बसतोय तो 41 रुपये 50 पैशाचा आपल्याला स्टॉप लॉस भेटतोय. जर आपल्याला सपोज इथूनच जर MTNL ने जर अपसाईडची मुवमेंट जर दिली असेल तर जोपर्यंत MTNL 52 रुपयाच्या वरती सबस्टन होत नाही व सेकंड कॅन्डल ही प्रॉपर आपल्याला क्लोजिंग देत नाही किंवा टिकत नाही प्राइस त्या ठिकाणी तोपर्यंत आपल्याला MTNL मध्ये अपसाईडची मुवमेंट बघायची नाहीये. व जेव्हा ही मुवमेंट परत त्याने अपसाईडला जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेस MTNL मध्ये चांगल्या प्रकारची अपसाईडला मुवमेंट आपण बघू शकतो. पण या ठिकाणी जर बेस्ट बाईंग प्राइस बघितली आपण तर 43 रुपयाला आपण MTNL ला बाय करू शकतो व स्टॉप लॉस निघून येत आहे आपला 41 रुपये 86 पैसे. त्यानंतर आपला सेकंड रडारवर शेअर्स आहे एअरटेल आणि टेलिकॉम सेक्टर मध्ये जवळपास काल 1-2 दिवसामध्ये चांगली न्यूज आली होती म्हणून
टेलिकॉम सेक्टर हे चांगल्या प्रकारे अपसाईडला गेलं होतं. तर यामध्ये जवळपास भारती एअरटेल 1510 या रेंज पासून कंटिन्यू 1616 या रेंज पर्यंत गेलेला आहे. पण त्या ठिकाणी त्याला एक रेजिस्टन्स फेस करावा लागला. व आता सपोज आपल्याला एअरटेल मध्ये जर फ्रेश बाईंग करायची असेल, तर आपल्याला रिस्क घेऊन जर ट्रेड करायचं असेल, तर या ठिकाणी आपली एक एंट्री पॉईंट भेटतोय 1537 आपला एक एंट्री पॉईंट भेटतोय व त्या ठिकाणी स्टॉप लॉस निघून येतोय आपल्याला 1510 रुपये. पण सपोज जर त्याने हा जो सपोर्ट जर त्याने ब्रेक केलाय 1514च्या खाली त्याने डेली बेसिस मध्ये जर क्लोजिंग दिली असेल, तर परत आपल्याला भारती एअरटेल मध्ये फ्रेश सेलिंग बघायला मिळू शकते. व जोपर्यंत सपोज आपल्याला जर प्राइस या एरियापर्यंत आली नाही, इथूनच जर अप गेली, तर जोपर्यंत आपल्याला 1630 रुपये या प्राइसच्या वरती डेली क्लोजिंग बेसिस मध्ये आपल्याला क्लोजिंग भेटणार नाही, तोपर्यंत आपल्याला भारती एअरटेल मध्ये अपसाईडला जायचं नाही. त्यानंतर बघूत आपण आरती इंडस्ट्री. आरती इंडस्ट्री मध्ये आपण थोडंसं चर्चा करू. आरती इंडस्ट्री मध्ये पण सेम आहे. आरती इंडस्ट्रीची करंट मार्केट प्राइस चालू आहे सध्या 450 रुपये करंट मार्केट प्राइस चालू आहे. आरती इंडस्ट्रीला या छोटासा रेजिस्टन्स फेस करावा लागला. आता यामध्ये आरती इंडस्ट्री चांगल्या एरियापासून कन्सोलिडेशन करून ही अप जाती आहे. यामध्ये आरती इंडस्ट्रीमध्ये मला थोडंफार माझ्या पद्धतीने मला यामध्ये कन्फर्मेशन तर भेटलेली आहे की आरती इंडस्ट्री एक रिव्हर्सल होऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला जर आरती इंडस्ट्रीमध्ये जर फ्रेश बाईंग करायची असेल, तर जेव्हा प्राइस आपली 437 या रेंज 437 ते 422 या रेंज मध्ये येणार, त्यावेळेस आपण आरती इंडस्ट्रीमध्ये फ्रेश बाईंग करू शकतो. व त्यामध्ये जे आपलं नेक्स्ट टार्गेट भेटून येते, या ठिकाणी आपण शेअरला बाय केल्यानंतर टार्गेट बघायला भेटेल आपल्याला 470 ते 480 आपल्याला फर्स्ट टार्गेट बघायला भेटून जाईल. त्यानंतर आपण बोलणार आहोत येस बँक बद्दल. येस बँकेमध्ये करंट मार्केट प्राइस आहे त्याची 20 रुपये 23 पैसे. काल येस बँक जवळपास 5% अपसाइड मुवमेंट दिली होती व त्यामध्ये येस बँक हा चांगल्या एका रेजिस्टन्स मध्ये गेलेला होता, पण तो रेजिस्टन्स तो ब्रेक करू शकलेला नाही व त्या रेजिस्टन्सच्या रिॲक्शनने प्राइस ही डाऊन आलेली आहे. आता यामध्ये जर येस बँक मध्ये आपल्याला परत एंट्री करायची असेल, जोपर्यंत प्राइस ही 19 रुपये 50 पैशाच्या जवळपास येणार नाही, तोपर्यंत आपल्याला येस बँकेमध्ये परत बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघायची नाही. व सपोज 19 रुपये 50 पैशाला शेअरला बाय केल्यानंतर आपल्याला 19 रुपयाचा आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. व जोपर्यंत प्राइस ही 19 रुपयाच्या खाली क्लोजिंग देणार नाही किंवा प्राइस ही डाऊन प्रेशरने खाली आली व त्याने 19 हा जर सपोर्ट जर त्याने जर ब्रेक केला, तर परत येस बँकेमध्ये आपल्याला एक प्रॉपर नवीन सेलिंग बघायला भेटू शकते. व सपोज प्राइस या बाईंग एरियामध्ये आली नाही, इथूनच जर अप गेली, तर जोपर्यंत प्राइस 21.5 किंवा 22 रुपयाच्या वरती आपल्याला क्लोजिंग देणार नाही, 21 रुपये 50 पैशाच्या वरती आपल्याला क्लोजिंग देणार नाही, तोपर्यंत आपल्याला येस बँकेमध्ये अपसाईडला बघायचं नाहीये. या दोन्ही रेंजमध्ये सपोर्ट आणि या रेजिस्टन्स या दोन्ही रेंजमध्ये आपल्याला शेअरला बिलकुल बाय करायचं नाहीये. त्यानंतर बघूत आपण सन फार्मा. सन फार्मा मध्ये जवळपास प्राइस ही 1730 पासून तर कंटिन्यू 1720 रुपयापर्यंत 1820 रुपयापर्यंत कंटिन्यू अपसाईडला गेलेली आहे. पण यामध्ये पण सेम तसंच झाले. प्राइस अप गेल्यानंतर सन फार्माने 1830 रुपये या लोकेशनला थोडंसं कन्सोलिडेशन करून या ठिकाणी एक रेजिस्टन्स फॉर्म करत परत प्राइस ही आपली डाऊन येते. आता सन फार्मामध्ये एक महत्वाचा सपोर्ट निघतोय 1730 रुपये. या सपोर्टने आपण शेअरला बाय करू शकतो. जर सन फार्माने हा जो सपोर्ट जो ब्रेक केलाय 1729चा जो सपोर्ट जर त्याने ब्रेक केलाय, तर येत्या काही दिवसामध्ये सन फार्मा परत आपल्याला 1550 ते 1500 या रेंज 1550 या रेंज पर्यंत बघायला भेटू शकतो. मीन्स थोडक्यात सांगायचं म्हणजे 1730 ही रेंज जर त्याने ब्रेक केली, तर जवळपास सन फार्मा मध्ये आपल्याला एक नवीन सेलिंग बघायला भेटू शकते. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होणार नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन सेलिंग बघायला भेटणार नाही. त्यानंतर आपण बोलणार आहोत ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेमध्ये मागील 2-3 दिवसा अगोदर बँक निफ्टीने चांगल्या अपसाईडची मुवमेंट दिली. त्यामध्ये HDFC बँक चाललाय, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया पण चाललाय. पण त्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटलंय की ऍक्सिस बँक जेवढा चालायला पाहिजे तेवढा तो चाललेला नाहीये. यामध्ये ऍक्सिस बँकने जवळपास 1163 या एरियामध्ये एक रेजिस्टन्स फॉर्म केलेला आहे. आता ऍक्सिस बँकेमध्ये एक थोडीशी धोक्याची घंटा आहे. तो असा आहे की जेव्हा
ॲक्सिस बँकने सपोज 1121 ही जर रेंज जर ब्रेक केली तर ॲक्सिस बँकेमध्ये चांगल्या प्रकारे डाऊन साईड बघायला भेटू शकतो व तो डाऊन साईड आपल्याला बघायला भेटेल फर्स्ट 1050 व नेक्स्ट बघायला भेटेल आपल्याला 1012. या सगळ्या लेवल्सला फॉलो करा. या सपोर्ट जे तुम्हाला सपोर्ट आणि जे रेजिस्टन्स तुम्हाला सांगितलंय या दोन्ही मध्ये शेअरला बाय किंवा सेल करणे टाळा. धन्यवाद.